नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण आता नवीनमध्ये जो आपला बेसिक कन्सेप्ट आणि जॉमेट्री हा जो चॅप्टर चालू आहे त्याच्यामध्ये आपला प्रॅक्टिस सेट 1.2 हा टोटली कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला समजलं असेल असं मी गृहीत धरतो आहे. त्याच्यानंतरच आपल्याला पॉईंट पाहायचा आहे. खूप महत्त्वाचं पॉईंट आहे बेसिक आपला. त्याच्यामधला पॉईंट आहे तुमचा कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स स्टेटमेंटचं मिनिंग अगोदर समजून घ्या. जॉमेट्रीमध्ये थेरम प्रूफ करत असताना खूप महत्त्वाचे आपल्यासाठी. आता त्याच्यामध्ये द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द फॉर्म, कोणत्या फॉर्ममध्ये, इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. जे स्टेटमेंट इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये दिलं जातं त्या स्टेटमेंटला काय म्हणतात ते कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. ठीक आहे. आणि नंतरचा पार्ट आहे कंडिशनल स्टेटमेंटचा. द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड द अँटेसिडंट. अँटेसिडंट पार्ट म्हणजे थेरममधला जो पार्ट इफला दर्शविला जातो, इफचा जो पार्ट असतो त्याला अँटेसिडंट पार्ट म्हणतात. ठीक आहे. थेरम लिहित असताना जो थेरम इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये असतो त्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणतात. त्या कंडिशनल स्टेटमेंटमधील इफचा जो पार्ट असतो, दर्शविलेला इफचा जो पार्ट असतो तो अँटेसिडंटचा पार्ट असतो. आणि नंतर द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग देन इज कॉल्ड द कॉन्सिक्वेंट. देनचा जो पार्ट असतो त्याला कॉन्सिक्वेंट पार्ट म्हणतात. ठीक आहे. स्टेटमेंट हे इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये जर असेल तर इफचा पार्ट हा अँटेसिडंट पार्ट असतो, देनचा पार्ट हा कॉन्सिक्वेंट पार्ट असतो. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्यासाठी असलेले एक्झाम्पल आपण पाहणारच आहोत. चला त्याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला काय दिलेला आहे, इफ द अँटेसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज द resulting statement is called the converse of the given statement. सगळ्यात महत्त्वाचं जे महत्त्वाचे पॉईंट आहे त्याला मी अंडरलाईन केलेलीच आहे. कॉन्वर्स स्टेटमेंट म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या. इथे तुम्हाला काय सांगितलं आहे की अँटेसिडंट आणि कॉन्सिक्वेंट पार्ट हा काय केला जातो, इंटरचेंज केला जातो, म्हणजे आदला बदल केला जातो. जो तुमचा अँटेसिडंटचा पार्ट असेल तो कॉन्सिक्वेंटमध्ये जाईल आणि कॉन्सिक्वेंटचा पार्ट हा अँटेसिडंटमध्ये जाईल. त्यावेळेस ते स्टेटमेंट कसं होतं, कॉन्वर्स स्टेटमेंट होतं. म्हणजेच उदाहरणामध्ये जर तुमचा इफचा पार्ट हा देनच्या पार्टमध्ये गेला आणि देनचं पुढचं स्टेटमेंट हे इफच्या स्टेटमेंटच्या पुढे आलं तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्वर्स स्टेटमेंट असं म्हणतो. म्हणजे उदाहरणामध्ये आपल्याला एखादा थेरम प्रूफ करायचा आहे. प्रूफ करत असताना जे आपल्याला दिले तो गिव्हनचा पार्ट हा कशामध्ये जातो, टू प्रूव्हमध्ये जातो आणि टू प्रूव्हचा पार्ट कशामध्ये जातो, गिव्हनमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस त्याला काय म्हणतात, कॉन्वर्स स्टेटमेंट असे म्हणतात. हे स्टेटमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये इफचा जो पार्ट असतो तो आपण त्याने काय म्हणतो, अँटेसिडंट पार्ट म्हणतो. अँटेसिडंट पार्ट म्हणजे थेरममधला आपला गिव्हनचा पार्ट जो आपल्याला ॲक्च्युअली दिलेला आहे तो पार्ट. ठीक आहे. आणि नंतर देनचा पार्ट म्हणजे जो आपल्याला प्रूफ करायचा असतो त्याला आपण काय म्हणतो, कॉन्सिक्वेंट पार्ट म्हणतो. जे आपल्याला प्रूफ करायचा असतो तो पार्ट कशामध्ये असतो, तुमचा टू प्रूव्हमध्ये असतो. ठीक आहे. गिव्हन आणि टू प्रूव्हचा पार्ट समजून घ्या. इफचा पार्ट, गिव्हनचा पार्ट, टू प्रूव्हचा पार्ट कोणता पार्ट असणार आहे, जे आपल्याला प्रूफ करायचं आहे देनचा पार्ट असणार आहे. ठीक आहे. आणि हे जेव्हा पार्ट काय होतात ते इंटरचेंज होतात. ओके. म्हणजे इफचा पार्ट देनमध्ये, देनचा पार्ट इफमध्ये होतो त्यावेळेस त्याला कॉन्वर्स स्टेटमेंट असे म्हणतात. इथपर्यंत लक्षात आलं असेल सर्वांच्या. कॉन्वर्स म्हणजे फक्त इंटरचेंज एवढंच लक्षात घ्या. चला आता नंतरच्या त्याच्या पुढचा पॉईंट त्यांनी आपल्याला दिला आहे, some self-evident geometrical statement which were accepted by all and called them postulates. Postulates म्हणजे गृहीतक, जे जनरली सर्वांनी असं गृहीत धरलेलं असतं किंवा मान्य केलेली असतात त्याला आपण पोस्टुलेट्स किंवा गृहीतक असे म्हणतात. युक्लिडचे पोस्टुलेट्स हे तुम्ही ऐकलेलंच असेल. त्यामध्ये पोस्टुलेट्स गृहीतक उदाहरणासाठी मी एक दोन देते. म्हणजे पोस्टुलेट्स आपण त्यातले कोणते गृहीत धरलेले आहेत युक्लिडने सांगितलेले की त्यास एक पॉईंट असतो, त्या वन पॉईंटमधून इन्फिनिटी लाईन्स आपण ड्रॉ करू शकतो. पोस्टुलेट्स सेकंड, एनी टू पॉईंट्स, कोणत्याही दोन पॉईंट्समधून ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन. म्हणजे फक्त दोन पॉईंटमधून आपण एकच लाईन ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. हेही काय झालं तुमचं पोस्टुलेट्स. हा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की पोस्टुलेट्स असे म्हणतो. नंतर थेरम, नेमकं थेरम कशाला म्हणतात तर द प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थेरम. म्हणजे पोस्टुलेट्समध्ये ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या आपण लॉजिकली ज्यावेळेस काय करतो ते प्रूफ करतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो तरी थेरम असे म्हणतो. थेरम म्हणल्यानंतर फक्त आपण काय
करतो, ज्या आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज लॉजिकली प्रूफ करतो, त्याला आपण काय म्हणतो, थेरम असे म्हणतो. नेक्स्ट, द लॉजिकल आर्ग्युमेंट टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. जे लॉजिक तुम्ही कशासाठी यूज केलं असतात, ते स्टेटमेंट प्रूफ करण्यासाठी किंवा ती प्रॉपर्टी प्रूफ करण्यासाठी जे आपण लॉजिक काय केलं असतं, वापरलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याचं प्रूफ असे म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये थेरमच्या संबंधित ज्या महत्त्वाच्या 3 पार्ट आहेत ते आपण पाहिलेले आहेत. थेरम मधला जो थेरमचं स्टेटमेंट आहे ते कंडिशनल स्टेटमेंट इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये जर असेल तर ठीक आहे. ते कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफचा पार्ट हा आपला कोणता, अँटीसिडंटचा पार्ट असतो, देनचा पार्ट हा आपला कॉन्सिक्वेंट पार्ट असतो आणि हा पार्ट जेव्हा इंटरचेंज होतो तो आपला कॉन्व्हर्स स्टेटमेंट होतो. इथपर्यंत लक्षात आलं. पोस्टुलेट्स, इटरेटिव्ह पोस्टुलेट्स आणि ते कोणते ते आपण पाहिलेले आहेत, ते तुम्हाला सांगितले. नंतर आपण काय पाहिलं, थेरम म्हणजे काय, जे आपण लॉजिकली काय करतो, ते प्रॉपर्टीज प्रूफ करतो, त्याला आपण काय म्हणतो, थेरम असे म्हणतो. आणि लॉजिकल आर्ग्युमेंट ज्या आहेत तुमच्या त्या काय म्हणता येईल, प्रूफ द थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. म्हणजे लॉजिकल आर्ग्युमेंट प्रूफ, थेरम प्रूफ करत असताना जे लॉजिक आपण यूज करतो त्याला काय म्हणतो, आपण प्रूफ असे म्हणतो. म्हणजे गिव्हन, टू, प्रूफ अँड प्रूफ हे 3 जो पार्ट असेल, गिव्हन, टू आणि प्रूफचा, ते आपण इथं पाहिलेला आहे. ते तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता एवढं समजून घ्या. चला एकदा याची रिव्हिजन करा. हे सर्वांच्या लक्षात आलंच असेल. चला आता त्यावर आधारित एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट लक्षात येईल. चला मी स्टेटमेंट घेतलेलं आहे, द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. हे स्टेटमेंट सगळ्यांनाच माहिती आहे की कशाचे डायगोनल्स, रेक्टँगलचे डायगोनल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. पण आता हे काय करायचं, आपल्याला लॉजिकली प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे थेरमच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये घेतला आपण, कंडिशनल स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लिहिलं, इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये आहे का पहा. इफ quadrilateral is a rectangle then the diagonals are congruent. if and then चा पार्ट इथे तुम्हाला दिसतोय का, पहा हा असेल if चा पार्ट, याच्या पुढचा असेल आपला then चा पार्ट. if चा पार्ट म्हणजे हा, त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय की quadrilateral is a rectangle, दिलेला quadrilateral हा कसा आहे, रेक्टँगल आहे. आणि then म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचंय, चा पार्ट कोणता असेल, द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. हे लक्षात आलं, म्हणजे आपल्याला प्रूफ करायचंय की त्याचे डायगोनल्स कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. इफ अँड देनचा फॉर्म म्हणजे कोणतं झालं, स्टेटमेंट, हे तुमचं कंडिशनल स्टेटमेंट झालं. ठीक आहे, आता हे कंडिशनल स्टेटमेंट हे कॉन्व्हर्समध्ये लिहायचं आपल्याला. कॉन्व्हर्स म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलंय की जो देनचा पार्ट आहे तो कशामध्ये, इफ मध्ये जाणार, इफचा पार्ट कशामध्ये येणार, देन मध्ये येणार. म्हणजे जर स्टेटमेंट कॉन्व्हर्स मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं झालं तर ते कसं होईल, इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल. लक्षात आले तुमच्या. म्हणजे लिहित असताना जर कॉन्व्हर्स मध्ये कॉन्व्हर्सच्या फॉर्म मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर याच्यामध्ये इफचा पार्ट हा कोणता होईल, इफ द डायगोनल्स आर congruent then the quadrilateral कसं असेल, इज ए रेक्टँगल, हा असेल रेक्टँगल. कॉन्व्हर्स स्टेटमेंट झालं हे सर्वांच्या तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, हे जनरल स्टेटमेंट ते आपण कोणत्या फॉर्म मध्ये घेतलं आहे, कंडिशनल स्टेटमेंट, आणि नंतर ते कशामध्ये कन्वर्ट केलं आहे, कॉन्व्हर्स स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट केलं आहे. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, हे सर्वांनी आणखी एकदा रिवाइज करा, समजून घ्या. चला तर मग आता पुढचा पॉइंट आपण पाहूया, डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. फर्स्ट डायरेक्ट प्रूफ, याच्यामध्ये थेरम दिलेला आहे आपल्याला, the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे की दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील तर याच्यामध्ये तयार होणारे जे अपोजिट अँगल्स आहेत ते कसे असतील, हे इक्वल मेजर्सचे, म्हणजे इक्वल असतील. हे आपल्याला काय करायचं, प्रूफ करायचं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय दिलं आहे की दोन लाईन्स एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतात. सो फर्स्ट ऑफ ऑल
आपण त्या दिलेल्या माहितीनुसार काय करूयात, फिगर ड्रॉ करूयात. दोन लाईन्स, फर्स्ट लाईन आपण घेतली ए बी, ओके, आणि सेकंड लाईन आपण घेऊयात सी डी. आता इंटरसेक्ट होत आहेत म्हणजे दोन लाईन्स एकमेकांना एका आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे तुमचं काय पोस्टुलेट्स. चला त्याच्यामध्ये इंटरसेक्ट झाला, तो पॉइंट आपण कोणता घेतला, ओ हा घेतलेला आहे. आता थेरम म्हटल्यानंतर काय येतं, थेरम म्हटल्यानंतर गिव्हन, प्रूफ अँड प्रूफचा पार्ट येणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय म्हणूयात की गिव्हन काय दिलं याच्यामध्ये आपल्याला, गिव्हनचा पार्ट कोणता असणार आहे की दोन लाईन्स, फर्स्ट लाईन ए बी. सो लाईन ए बी अँड सेकंड लाईन कोणती दिली आहे आपल्याला, लाईन सी डी इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहे, ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहे. सो सच दॅट इंटरसेक्ट होत असताना आपल्याला काय दिसते, ओ हा पॉइंट कसा आहे ए अँड बी च्या दरम्यान आहे, बिटवीन आहे, ऍज इट इज सी डॅश ओ डॅश डी. ओके, हे आपण कशावरून घेतलं, जे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे त्यानुसार आपण हे घेतलं. दिलेलं काय की दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत आणि त्या इंटरसेक्ट होत असताना आपल्याला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, ओ ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. गिव्हन नेक्स्ट पार्ट असेल आपला प्रूफ. आता याच्यामध्ये काय प्रूफ करायचंय की जे अपोजिट अँगल्स आहेत ते अपोजिट अँगल्स कसे असतात, इक्वल मेजर्स. बरोबर आहे, इक्वल मेजर्स म्हणल्यानंतर इथे आपल्याला कोणते दोन अँगल्सचे पेअर दिसत आहेत. फर्स्ट पेअर पहा याच्यामध्ये अपोजिट अँगल्सचे पेअर आहे का, आणि सेकंड पेअर. सो याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, त्याच्या दोन पेअर्स आहेत. मग फर्स्ट पेअर घेऊयात, अँगल ऑफ AOD इज इक्वल टू अँगल ऑफ COB. आणि सेकंड पेअर असेल आपली याच्यामधील अँगल ऑफ AOC इज इक्वल टू अँगल ऑफ DOB. चला, आणि लास्ट पार्ट असेल आपला प्रूफ. सो फर्स्ट ऑफ ऑल ऑब्झर्व करा, याच्यामध्ये अँगल ऑफ AOD, अँगल ऑफ DOB म्हणजे कोणत्या टाइपचे अँगल दिसतात तुम्हाला, आहे का. इथे कितीचा अँगल तयार होतो टोटली अँगल्स इन लिनियर पेअर नुसार 180 चा. सो याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो, अँगल ऑफ AOD प्लस अँगल ऑफ DOB इज इक्वल टू किती असणार आहे, 180 असेल. देन इज इक्वेशन फर्स्ट कशावरून, अँगल्स इन राईट लिनियर पेअर. चला, ऍज इट इज सेकंड पेअर आपल्याला इथे कोणती दिसते, अँगल ऑफ, कोणता अँगल, अँगल ऑफ DOB प्लस अँगल ऑफ COB is equal to is also 180. Is equation second. Reason equals angles in linear pair. रेशियो जोडीतील कोण असल्यामुळे याचं मेजरमेंट किती असतं, 180 असतं. फर्स्ट आणि सेकंड, पण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचं जर आपण कंपॅरिझन केलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की इक्वेशनची राईट हँड साइड इक्वल आहे. इक्वेशनची जेव्हा राईट हँड साइड इक्वल असते त्याच लेफ्ट हँड साइड सुद्धा कशी असते, इक्वल असते. सो मग इथं आपण काय लिहू शकतो की अँगल ऑफ AOD प्लस अँगल ऑफ DOB इज इक्वल टू अँगल ऑफ DOB प्लस अँगल ऑफ COB. मग याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, अँगल ऑफ DOB आणि अँगल ऑफ DB काय होतील, इलिमिनेट होतील. रिझन काय, प्लस इकडे त्याला मायनस होईल म्हणजे दोन्ही व्हॅल्यू इक्वल असल्यामुळे काय होतील, ते इलिमिनेट होतील. आणि रिमेनिंग पेअर आपल्याला कोणती भेटेल, अँगल ऑफ AOD इज इक्वल टू अँगल ऑफ COB. हा, त्याच्यामध्ये अपोजिट अँगलची एक पेअर ही इक्वल मेजर्स मिळाली का आपल्याला, AOD COB मिळालेली आहे. As it is similarly we can show that angle of AOC is equal to angle of DOB. So similarly we can show that कोणती पेअर दाखवू शकतो आपण, अँगल ऑफ AOC is equal to angle of DOB is also equal measures. ठीक आहे, हे एक्झाम्पल समजून घ्या, लिहून घ्या. चला.
पहा, निरीक्षण करा. चला, आता हा थेरम सर्वांच्या लक्षात आलाच असेल. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत इनडायरेक्ट प्रूफ. त्याच्यामधला स्टेटमेंट जे दिलेला आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्हीचं कंपॅरिझन हा थेरम झाल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. चला, त्याच्यामध्ये स्टेटमेंट आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, इफ p इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 then p is a odd. आता थेरम म्हटल्यानंतर कोणता पार्ट येणार, गिव्हनचा पार्ट येणार. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल. डायरेक्ट मध्ये काय दिलं होतं, जे दिलेलं आहे तिने ॲज इट इज घेतलेलं आहे. प्रूफमध्ये सुद्धा आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ॲज इट इज घेतलं होतं आणि प्रूफमध्ये सुद्धा मी काय केलं होतं, त्याच दृष्टीने प्रूफ केलं होतं. परंतु इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण कसं प्रूफ करणार आहे ते बघूया. चला, आता गिव्हनमध्ये काय दिलं आपल्याला, p इज ए प्राइम नंबर. हा कसा नंबर आहे, प्राइम नंबर ग्रेटर दॅन, परंतु प्राइम नंबर आहे परंतु कितीपेक्षा मोठा आहे, 2 पेक्षा मोठा असलेला प्राइम नंबर कोणता आहे, हा p आहे. असं पण या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे. ते आहे की नाही ते आपल्याला आता पाहायचे. आता नेक्स्ट टू प्रूफ, काय प्रूफ करायचंय, दॅट इट इज अ ऑड. कोणता नंबर ऑड आहे की p हा नंबर काय दाखवायचा आहे, आपल्याला ऑड दाखवायचा आहे. सो p इज ए ऑड नंबर. काय दाखवायचं आपल्याला, p हा ऑड नंबर प्रूफ करायचा आहे. आणि आता नेक्स्ट आणि लास्ट पार्ट थेरम मधला आपला असतो प्रूफ. थेरम व्यवस्थित समजून घ्या. या थेरम मध्ये आपल्याला दिले काय, p हा प्राइम नंबर आहे आणि तो कशापेक्षा मोठा आहे, 2 पेक्षा मोठा आहे. p इज अ ऑड नंबर आहे. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की तो हा कसा आहे, ऑड नंबर आहे. आता इनडायरेक्ट मेथड मध्ये इथं थोडंसं आपल्याला चेंज करावं लागतं. चेंज करावं लागतं म्हणजे इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण काय गृहीत करेल की जे आपल्याला प्रूफ करायचं त्याच्या इन्व्हर्स म्हणजे त्याच्या विरुद्ध गृहीत धरतो. आपल्याला काय प्रूफ करायचंय की हा कसा नंबर आहे, ऑड नंबर आहे. आणि इनडायरेक्ट मेथड मध्ये आपण काय करतो रे, असं गृहीत धरतो की जे दिले ते नाहीये. म्हणजे नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल की सपोज p इज अ नॉट ऑड नंबर. म्हणजे जे आपल्याला प्रूफ करायचंय ते मुळात नाहीच असं गृहीत धरावं लागतं. म्हणजे आता पहा, सपोज p is not odd number. जे प्रूफ करायचे मला, प्रूफ करायचं होतं की p हा ऑड नंबर आहे आणि मी त्याच्याच उलट गृहीत धरलं की p हा कसा आहे, ऑड नंबर नाही. आणि तो जर ऑड नंबर नाही म्हणजे तो कसा असणार आहे, सो p is even number. तो कसा नंबर आहे, इव्हन नंबर आहे. जर तो ऑड नंबर नसेल तर ऑड नाही म्हटल्यानंतर तो कसा असणार आहे, इव्हन नंबर असेल. आणि इव्हन नंबर म्हटल्यानंतर तुम्हाला इव्हन नंबरची डेफिनेशनच माहिती आहे, डिवायझर ऑफ 2. म्हणजे 2 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या आपण काय म्हणतो तरी कशा असतात, तरी तुमच्या इव्हन नंबर असतात. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये सो p इज अ इव्हन, तो जर इव्हन नंबर असेल तर मग आपण काय सांगू शकतो, अ डिवायझर ऑफ p इज 2. बरोबर आहे. सो डिवायझर ऑफ p इज 2. जर तो इव्हन नंबर असेल तर त्याचा डिवायझर किती असेल रे, 2 असेल. ठीक आहे. सो मी इथे हे गृहीत धरलं, त्याला इक्वेशन फर्स्ट येणार होता. इव्हन नंबर आहे म्हणून त्याचा डिवायझर 2 आहे. चला, परंतु आपल्याला गिव्हन मध्ये काय दिले की हा कसा आहे, प्राइम नंबर आहे. p हा कसा आहे, प्राइम नंबर आहे. आणि प्राइम नंबर म्हणल्यानंतर आपण त्याची डिवायझर काय सांगू शकतो, 1 and 1 आणि 3 मूळ संख्या म्हणजे 3 संख्या आणि 1 याच्याशिवाय इतर कोणत्याही संख्येने ज्याला भाग जात नाही त्यालाच आपण काय म्हणतो, तरी प्राइम नंबर्स किंवा मूळ संख्या असं म्हणतो. राईट. म्हणजे परंतु याच्यामध्ये आपण काय सांगतो, बट डिवायझर ऑफ ए p is p and 1. परंतु याच्यामध्ये त्याचा डिवायझर कोणता असू शकतो, p आणि 1 असू शकतो. कशावरून हे घेतलं मी, हे मला कशामध्ये दिलेलं आहे, गिव्हन मध्ये दिले. त्याला इक्वेशन सेकंड हे नाव आहे. त्याने इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड दोन्हीची आपल्याला कंपॅरिझन करा. काय दिसतं याच्यामध्ये, एक तर याच्यामध्ये दिलंय की ह्याचा डिवायझर किती आहे,
म्हणजे डिव्हायजर 2 जर असेल तर हा काय झाला इव्हन नंबर झाला. ठीक आहे, आता ठीक आहे, हा इव्हन नंबर आहे, पी हा इव्हन नंबर आहे. चला, परंतु पुढे काय सांगितलं आपल्याला की परंतु याच्यामध्ये पी चा डिव्हायजर किती आहे, पी आणि 1 आहे, आणि त्याचा डिव्हायजर पी आणि 1 याच्याशिवाय दुसरी संख्या नसेल तर ती काय असणार आहे. तो नंबर कसा असणार आहे आपला, तो नंबर असणार आहे आपला प्राईम नंबर्स, बरोबर आहे. आणि प्राईम नंबर्स जर असेल तर प्राईम नंबर्स पूर्ण डिवाइड होईल का, 2 पेक्षा मोठी आहे आणि त्याला पुन्हा आणखी किती ना 2 न भाग जात नाही. एकदा सांगते ते 2 न भाग जातोय, दुसऱ्या याच्यामध्ये सांगतात ते मूळ संख्याने एक व्यतिरिक्त भाग जात नाही. म्हणजे एकदा तो काय झाला, एकदा झाला तो इव्हन नंबर आणि दुसऱ्यांदा काय झाला तो प्राईम नंबर्स, पण तो 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजे हा दोन्हीमध्ये त्यांनी इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन दोन्ही अटीमध्ये आपल्याला काय दिसतंय, साम्य दिसत नाही. याच्यामध्ये तुलना जर आपण केली तर याच्यामध्ये आपल्याला साम्य दिसत नाही, कारण आपल्याला याच्यामध्ये हे माहिती आहे की इव्हन नंबर्स मिळाल्यानंतर कोणती 2 पेक्षा मोठी जरी असेल तर त्याला किती डिवाइड व्हायला हवं, पूर्ण डिवाइड व्हायला हवं. परंतु इथे काय सांगते त्याला पूर्ण डिवाइड होत नाही. ठीक आहे, पूर्ण डिवाइड होत नाही म्हटल्यानंतर तो कसा असणार आहे, इव्हन नंबर असणार आहे का नाही. म्हणजे जे आपण गृहीत धरलेलं आहे, काय गृहीत धरलेलं आहे की पी इज इव्हन नंबर, म्हणजे आपण जे गृहीत धरले ते कसं आहे, चुकीचं आहे. सो मला आपण काय म्हणूया, देन द अझम्पशन जे आपण गृहीत धरलेले, द अझम्पशन काय गृहीत धरले, पी इज नॉट ऑड नंबर इज फॉल्स. ते कसं आहे, चुकीचं आहे. जे आपण गृहीत धरले, मी गृहीत काय धरलं होतं की पी हा कसा नंबर नाहीये, ऑड नंबर नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. जे आपण गृहीत धरले ते चुकीचं आहे. म्हणजे ऍक्च्युअल जो थेरम आपल्याला दिलेला आहे, काय दिलेला आहे की पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड नंबर, हेच काय आहे, राईट आहे. सो याचा प्रूफ आपण काय म्हणू शकतो, सो पी इज अ प्राईम नंबर greater than 2 is ऑड नाही किंवा ऑड नंबर नाही. हा थेरम सर्वांच्या लक्षात आला असेल. वाटलं थोडं कन्फ्युजन वाटत असेल तर आणखी एकदा मी रिवाइज करते. याच्यामध्ये जे दिलं गिव्हनचा पार्ट तो ॲज इट इज घेतला, पी इज अ प्राईम नंबर, सो ठीक आहे, पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. जे प्रूफ करायचं होतं, काय प्रूफ करायचं होतं, पी इज ऑड नंबर. ठीक आहे, पी हा कसा नंबर आहे, ऑड नंबर आहे, तेच प्रूफ करायचं होतं आपल्याला. परंतु इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करतो की जे आपल्याला प्रूफ करायचं त्याच्या इन्व्हर्स गृहीत धरतो. प्रूफ करायचं की हा ऑड नंबर आहे, मी त्याच्या इन्व्हर्स गृहीत धरलं की पी हा ऑड नंबर नाही. ऑड नंबर नाही म्हणजे तो कसा नंबर आहे, इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर आहे म्हणल्यानंतर त्याचं डिव्हायजर काय झालं, 2 हे झालं, त्याचं इक्वेशन फर्स्ट. परंतु गिव्हन मध्ये आपल्याला काय दिलंय, बट गिव्हन मध्ये दिलेलं आहे की पी हा प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबर म्हणल्यानंतर त्याचं डिव्हायजर पी आणि 1 असेल, ती मूळ संख्या आणि 1. ठीक आहे, त्याचं डिव्हायजर पी आणि 1 आहे आणि इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर आपण कंपॅरिझन केलं तर आपण काय सांगू शकतो, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड नुसार, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणूयात, आर इम्पॉसिबल. याच्यानुसार हे शक्य होईल का, नाही. फर्स्ट आणि सेकंड जर तुलना केली तर याच्यामध्ये हे काय होत नाही, पॉसिबलच होत नाही, अशक्य आहे. सो त्या जर अशक्य असेल तर त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो, जे आपण अजून केले म्हणजे जे आपण गृहीत धरले ते कसं आहे, चुकीचं आहे. पी इज अ नॉट ऑड नंबर इज अ फॉल्स. जर ते चुकीचं असेल तर बरोबर काय आहे की पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज अ ऑड नंबर. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, लिहून घ्या, समजून घ्या. चला आता चला तर याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, राइट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ एंड देन फॉर्म. इफ देन फॉर्म द स्टेटमेंट इज कंडिशनल स्टेटमेंट मध्ये आपल्याला स्टेटमेंट कन्वर्ट करायचे आहे. क्वेश्चन त्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट दिलेला आहे, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आता याच्यामध्ये इफ एंड देनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना याच्यामध्ये तुम्ही अगोदर क्वाड्रिलॅटरल
दिला इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम आहे का? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम तर त्याच्यामध्ये त्याचे अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. तो कशाचा पार्ट झाला? देनचा. इफ अँड देनच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण स्टेटमेंट लिहितो ते स्टेटमेंट कसं असतं? कंडिशनल स्टेटमेंट. फक्त त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे. सो या फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. इफ quadrilateral is a parallelogram then its opposite angles are congruent. तर त्याचे opposite angles कसे असतात? congruent असतात. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आहे. ते सेकंड एक्झाम्पल ॲज इट इज आहे. सोपं आहे, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ते तुम्ही सॉल्व्ह करायचं. थर्ड एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. इन an isosceles triangle the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. याच्यामध्ये ट्रायंगल कोणतं दिलं आहे? isosceles triangle. So इफच्या पार्टमध्ये काय येईल? इफ अ ट्रायंगल इज अन isosceles triangle. सो देनच्या पार्टमध्ये पुढचा पार्ट येईल. त्याच्यामध्ये देनमध्ये काय येईल? द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स and the midpoint of the base is perpendicular to the base. चला, isosceles triangle ifचा पार्ट, thenचा पार्ट the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. if and thenच्या फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्ट करायचं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. अगदी सोपं आहे. फक्त प्रॉपर्टी ही कोणत्या फिगर विषयी आहे? ifचा पार्ट, thenचा पार्ट म्हणजे त्याच्यावर कोणती प्रॉपर्टी डिपेंडेंट? अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट thenच्या पार्टमध्ये. ठीक आहे. ट्रायंगल कोणता दिला आहे? isosceles ट्रायंगल इफ मध्ये. आणि त्याचं आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? वर्टेक्स वरून टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे तो कशावरती पडतो? बेसवरती पडतो. देन मध्ये इफ द ट्रायंगल इज isosceles triangle then the segment joining the vertex then midpoint of the base is perpendicular to the base. कशावरती असतो तो? परपेंडिक्युलर बेसवरती असतो. ठीक आहे. हे दोन्ही एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आलेली असतील. चला आता नेक्स्ट क्वेश्चन सेकंड आहे. राईट द कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. दिलेलं स्टेटमेंट कॉन्व्हर्स मध्ये काय करायचं? आपल्याला कन्वर्ट करायचं. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स मध्ये कन्वर्ट करायचंय. चला आता याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. द अल्टरनेट अँगल्स फ्रॉम द बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. जर हे तुम्हाला ॲज इट इज लिहिणं अवघड वाटत असेल तर अगोदर कशामध्ये? कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करा, नंतर त्याचं कॉन्व्हर्स करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी डायरेक्ट घेतलेलं आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे? इफ अल्टरनेट अँगल्स फ्रॉम द बाय टू लाईन्स. अल्टरनेट अँगल्स कुठे तयार होत आहेत? फ्रॉम द बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. टू लाईन्स, आपल्याला लाईन्स कशा आहेत माहिती का? नाही. कुठे तयार होत आहेत? टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल वरती तयार होणारे जे तुमचे अल्टरनेट अँगल्स आहेत ते कसे असतात? सो तर ते अँगल्स असतात तुमचे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून तयार होणारे जे अँगल्स आहेत ते कसल्या लाईन्स वरती असतात? देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचं आहे की त्या लाईन्स कशा असतात? पॅरलल असतात. हे झालं तुमचं कॉन्व्हर्सचा पार्ट. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल याच्यामध्ये ॲज इट इज इफ अ पेअर ऑफ द इंटिरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ॲज इट इज of two lines are supplementary then the lines are parallel. चला इथं आता the lines are काय सांगायचे आपल्याला? पॅरलल आहेत. म्हणजे इफचा पार्ट काय असेल? टू पॅरलल लाईन्स. ऑलरेडी आपण काय घेतलं? त्या लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत. आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. सो मग याच्यामध्ये काय येणार आहेत? अँगलचा पार्ट. ओके. देन द इंटिरियर अँगल्स is formed by supplementary. तर तयार होणारे जे तुमचे इंटेरियर अँगल्स असतात ते कसे असणार आहेत? ते सप्लिमेंटरी असणार आहेत. सप्लिमेंटरी अँगल्स हे तुम्हाला माहिती आहे त्याचं मेजरमेंट किती असतं? 180 असतं. म्हणजे हे दोन्ही एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. जर तुम्हाला काय लक्षात आलं असेल? राईट, कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स स्टेटमेंट हे जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील, हे कोणत्या पद्धतीने कन्वर्ट करायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ते आणखीन एकदा लिहायचं हवं, चांगल्या पद्धतीने लक्षात राहावं म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काय करायचं? होमवर्कमध्ये तुम्हाला मी काय दिले? प्रॉब्लेम सेट फर्स्ट जो आहे त्याच्यामधला टोटल क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 काय करायचं आहे? टोटल कंप्लीट करायचा आहे आणि तो व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मला